धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. तर घेऊन जाऊया सामन्याकडे. सामना रंगतोय पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एका साइडला असेल आराध्य आणि रवी 11 आणि दुसऱ्या साइडला असेल तो अनिल भोपी 11, स्वर्गीय अनिल भोपी 11 या दोन संघामध्ये. तर पहिल्याच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय, तर समोर फलंदाज असेल जीवन पाटील आणि अमित बोपी असे दोन सलामीवीर. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आमचे ऋतिक पाटील बोरले यांचं सुद्धा इथे आगमन झालंय स्पर्धेसाठी. त्यांचं सरचे स्वागत असेल. पहिला चेंडू यावेळी सुंदर फटका लगावला. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. एकच धावेन समाधान आणि एक धावानं जीवननं आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय ते जीवन पाटीलनं. सर्व ग्रामस्थ आमचे एकवटल्यात. आज सांगडे प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतोय. ज्या ट्रॉफ्या पाहाल त्या मात्र खूप मोठे ट्रॉफी पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करतोय विजय भोपी. हा काही एक वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी. तर अमित भोपीसाठी सुंदर ते क्षेत्ररक्षणाची सजावट आणि विनय गोलंदाजी मार्कवर तयार. समोर फलंदाज असेल अमित लवकुरे हाताचा. खूप अपेक्षा असेल, स्वतः संघनायक आहे. पुढचा चेंडू विनयचा. यावेळेस मात्र सुंदर फटका. चेंडू थांबणार नाही. वन बाउंड चेंडू जातोय तो मात्र 4 धावेसाठी खणखणीत चौकार अमितच्या बॅटमधून. संघ जाऊन पोहोचेल तो 5 या धावसंख्येवर. की सांगडे गावात मानाची स्पर्धा पाहायला मिळते आपल्या समोर. तर अमित इथे मात्र खूप सुंदर फटका लगावला अमितनं. विनय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असेल. त्यावेळेस झेल ड्रॉप झालाय आणि नक्कीच जीवनदान बिलालाय अमित भोपीला. इथे मात्र बाला काहीतरी बाहेरून मात्र कान मंत्र देतोय. नक्की सकाळच कट मारून आली होती सलून मधना, पण क्षेत्ररक्षक चांगला असता तर नक्कीच कटिंग झाली असती. पण क्षेत्ररक्षकाकडून होते गलती. नक्कीच जीवन आलाय स्ट्राईक एंडवर. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विनय असेल. यावेळेस पुन्हा एकदा आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय तो मात्र 4 धावेसाठी खणखणीत चौकार. जशी जशी फिल्डिंग जी मिक्स होतं ना अशू, तसं तसं विजय भोपींचा डोका गरम होतोय. नक्की ते विकेट किपर आहेत, काही एक वर्षांचा अनुभव आहे, पण क्षेत्ररक्षक मात्र गोलंदाजाला साथ देत नाही. संघ जाऊन पोचलाय तो 10 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू विनय याचा. समोर फलंदाज असे जीवन. यावेळेस अप्रतिम फटका जीवनच्या बॅट मधून. चेंडू जातोय तो मात्र 4 धावेसाठी खणखणीत चौकार.
जाऊया डीजे मास्टर. सामन्याकडे जीवन पाटील अप्रतिम फलंदाजी. सुंदर फटका डाय लगावण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रसाद यांच्याकडून आणि एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो एक षटकाच्या समाप्तीनंतर. 11 ना 15 या धावसंख्येवर यशवंत कडव का आणले गोणी चिंबोरे आणले का काय? नक्कीच गोणीने यशवंत कडवनी चिंबोरे आणलं वाटतं. नका मित्रांनो परदेवाना गाडी नेऊ. नक्की प्रसाद हा क्षेत्ररक्षक मला तो निवडलाय. नक्की त्याच्याकडे झेल जातात. आता चेंडू मात्र त्याचा पाठला सोडणार नाही शेवटपर्यंत. दुसरा झेल मात्र त्याच्याकडून सुटतोय. 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 17 या धावसंख्येवर. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. अजून एकी विकेट प्राप्त केली नाही. गोलंदाजी दुसऱ्या षटकाला सुरुवात. अण्णा गोलंदाजीवर यश. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडे विजय भोपीनं मात्र चेंजेस केलाय. नवीन क्षेत्ररक्षक आणलाय तिथं. हा सिद्धू कोल आया आहे. सिद्धू पाजी. नक्कीच अण्णा पुढचा चेंडू घेऊन तयार. समोर जीवन पाटील. यावेळेस मात्र जोरदार अपील केले परंतु आमचे पंच तटस्थ आहेत. कुठले अपीलला येणार. एक धाव काही रोखू शकत नाही. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 18 या धावसंख्येवर. आणि आता पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा अमित भोपी. त्याचा झेल सुटलाय. झेलचा कुठेतरी फायदा उठवावा लागेल अमित भोपीला. अजूनही एकी विकेट नाही. यश पाटील याला सफलता मिळवावी लागेल. नक्कीच यश ठाकला वाटतं. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात. कमरेवर हात दिलेत त्याने. पाहिजे यशचा पुढचा चेंडू समोर असेल अमित भोपी. आणि इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त केलाय तो अमित भोपीचा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते यश पाटील याची. जी बिग विकेट मैदानातून मात्र संघनायक मात्र बाद होतोय. अमित भोपीकडून खूप अपेक्षा होती. जेव्हा जेव्हा सांगडे संघ बाहेर खेळायला जातो तेव्हा सुद्धा त्यांच्याकडून काय कामगिरी व्यवस्थित होत नाही. असं वाटलेला गावात तरी चांगली कामगिरी करेल. इथे गावात सुद्धा नाराज केले मात्र संघाला प्रेक्षकांना त्यांना. हा रोशन पाटील संघ मालक आहेत. आणि राज आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
यश सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते यश पाटीलची. पुढचा चेंडू यश याचा, समोर राज. ऑफस्टंप सोडून जातोय. पंच आमच्याकडे वळतात. सोयर चेंडू दर्शवतात. अवंतर धावसंख्येवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. 19 धावा. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून षटकातील. तर पुन्हा एकदा सुरुवात गोलंदाजीला. यश टू राज. सुंदर फटका. चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स चेंडू जातोय तो मात्र 4 धावेसाठी खणखणीत चौकार. फिरून चेंडू खेळलाय आणि 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 23 या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे मास्टर. जेव्हा पाठीमध्ये या अशीच स्पर्धा झाली होती तेव्हा सिरीज घेतली होती 150 धावा कुठून काढलेल्या राजनं. पाठीतला वंडर बॉय. चला शतरक्षण लावा वारंवार. टाइमपास नको मित्रांनो, ऊन खूप आहे. हा नक्की संघमालक रुपेश पाटील कुठेतरी धावतात आज आपल्या संघासाठी. धावपळ खूप चालू आहे त्यांची. आणि चुन्नी चुन्नी एक सामना जिंकलाय. पुढचा चेंडू एशियाचा. यावेळेस विजय भोपीकून गलती पण मागे चांगली. अजितनं मात्र चेंडू पकडलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या 23 या धावसंख्येवर. नक्कीच आज गणेश जयंती. सर्वीकडे गणपती बाप्पाचं आगमन झालंय. पुढचा चेंडू. यावेळेस अप्रतिम फटका. चेंडू जातोय वन बाउन्स. 4 धावेसाठी खणखणीत चौकार. दोनच षटक झाल्यात. पाणी सरकार का मागू नका. वर झाली वर. वर झाली वर. आता मात्र डिस्क ब्रेक होणार नाही. पंच चला सामना स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. विजय भोपी आपल्याला जरा हा नक्कीच गोलंदाजी मार्कवर आल्यात. विजय भोपी पॅकेजची गोलंदाजी पाहायला मिळेल. भरपूर दिवसानंतर चेंडू हातामध्ये घेतलाय त्याही. हा नाही नाही प्रॅक्टिस केले भरपूर.
या सामन्याकडे वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर विजय पोपी, तर समोर फलंदाज असेल जीवन पाटील. तर क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना पाहतात ते सर्व क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण लावलंय ते. नक्कीच बोरल्याचा वंडर बॉय अक्षय पाटील बांड्या नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल भिंगारवाडीच्या मैदानात. विजय भोपी पहिला चेंडू स्लोवर, चांगला चेंडू खेळून काढलाय. दोन दोन क्षेत्ररक्षक धावतात पण चेंडू आवाक्याच्या बाहेर, त्यांच्या चेंडूने गाठले सीमारेषा. 4 धावेनं संघ जाऊन पोहोचेल. एकतीस धावा धाव फलकावर लागल्यात. पुढचा चेंडू विजयचा, पहिल्या चेंडूवर मार खातोय चौकाराचा. दुसरा चेंडू घेऊन तयार. पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्ररक्षण. अरे काय झालंय या क्षेत्ररक्षकानं, काय केलंय, काय घडलंय. चेंडू जातो तो मात्र 4 धावेसाठी खणखणीत चौकार. या 4 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 35 या धावसंख्येवर. 2 चेंडू मध्ये 2 चौकाराचा मार खालाय. इथे मात्र जीवन पाटील चौकारांची हॅट्रिक लगवेल का, त्याकडे लक्ष असेल. विजय पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन तयार. यावेळेस अप्रतिम झेल टिपलाय सार्थक न, आणि ती बिग विकेट मैदानातून बाहेर होते जीवन पाटील. आता मात्र गोलंदाज विजय भोपेने या चेंडूवर जसा गडी सफलता मिळवल्यानंतर सुटकेचा श्वास सोडला असेल. 2 चेंडूवर तब्बल 8 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या चेंडूवर मात्र जीवन पाटील सारखा मोठा बिग विकेट. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जीवन उर्फ बाळा पाहायचंय. विजय यावेळेस सुंदर चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता का पाहायचंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 37 या धावसंख्येवर. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. 2 बाद 37 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू समोर जीवन. यावेळेस मात्र सुंदर फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव सुद्धा पूर्ण, आणि 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्येत भर संघ जाऊन पोहोचेल तो 39 या धावसंख्येवर. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवर बालाचा पायचा षटकार की चौकार मारतोय. शॉट चेंडू आणि ते पुरेपूर फायदा उठवत होता, पण तो जुना अनुभव कामी आलाय. जुना तो सोना, आणि सुंदर षटक हाताळलंय. आणि ते 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 39. जाऊया डीजे मास्टर आमचे राकेश भाई.
जाऊया सामन्याकडे. वैयक्तिक पहिलं संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवर अजित म्हात्रे, तर समोर फलंदाज असेल राज पाटील. चला बाहेर जायचं मैदानातून. छोट्या मुली अजित म्हात्रे गोलंदाजी मार्कवर, समोर राज पाटील. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत राज पाटीलची. रिव्हर्सचा पण फटका मारण्यामध्ये ते माहिर आहेत. पहिला चेंडू, सुंदर चेंडू. राजला काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे ती 39 या धावसंख्येवर. तर पुढचा चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार 2 चेंडू मात्र निर्धाव खेळतोय तो राज. आता कुठेतरी अमित भोपी, रोशन पाटील यांच्यावर प्रेशर निर्माण, दडपण निर्माण झालंय बाहेरून पाहणाऱ्यांच्या संघावर. इथे मात्र सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव टाकल्यात राजला. पुढचा चेंडू घेऊन तयार. फुलटॉस चेंडू, परेश अडवण्याचा प्रयत्न, परंतु आणि इथे मात्र 4 धावासाठी चेंडू जातोय. 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो 43 या धावसंख्येवर. बस नको, भरपूर उशीर झाला या सामन्याला. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असेल. आणि इथे मात्र सुंदर फटका. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवर मात्र 2 चौकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते राज पाटीलची मैदानाच्या आतमध्ये. भाषा बोलतोय. आतापर्यंत 4 चौकार मारलेत, एकही सिंगल केली धावून काढली नाही धाव. सुंदर फलंदाजी राजाची पाहायला मिळते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. अजूनही शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी सुंदर फटका, कुंदन शतरक्षक गचाल होताना पाहायला मिळतंय. आणि चेंडू जात होता मात्र 4 धावेसाठी खणखणीत चौकार. हॅट्रिक मारले या फलंदाजांना. राजनं सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. चौकारांची हॅट्रिक प्राप्त करतोय राज हा फलंदाज. पहिल्या आजच्या दिवसातील हॅट्रिक असेल. यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू पंच सांगतात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहायचंय कोणाकडे संघनायक गोलंदाजी सोपवतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं षटक घेऊन असेल रुपेश गोलंदाजी मार्कवर. तर समोर फलंदाज असेल तो जीवन कडव. जीवन कडवकडून खूप अपेक्षा आहे. मोठे फटके पाहायला मिळतील का त्याच्या बॅटमधून जीवनच्या.
पाहायचंय पहिला चेंडू घेऊन तयार. ऑफस्टम सोडून जातोय. पंच आमच्याकडे वळतात. प्रणित पाटील आणि अवंत धावसंख्येत बरसंघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 53 या धावसंख्येवर, 52 या धावसंख्येवर. सॉरी, 52 धावा धावपलकावर लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. स्वर चेंडू तऱ्हेने धावपलकावर धावा लागल्यात त्या 53. नक्कीच इथे आजच्या दिवसातील व्हाईट हॅट्रिक पूर्ण केले ती रुपेश पाटील या गोलंदाजानं. नक्कीच बाला हा असं वाटतंय कुऱ्हाड घेऊन फाटी भरायला आलाय का काय असं वाटतंय. नक्कीच हास्य निर्माण झालाय बालाच्या कुठेतरी चेहऱ्यावर. बॉल काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. 3 स्क्वेअर चेंडू बॅटी फिरवून दमलेला आहे बाला. नक्कीच उलटी टोपी घालून आला हा बाळा, परंतु पाहिजे पुढचा चेंडू. यावेळेस आता मात्र चेंडू बालाच्या बॅटवर आला आणि चेंडूनी गाठले 6 धावेसाठी खणखणीत षटकार. पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या, तब्बल 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. सुंदर चेंडू पायाला मिळाला. कुठलाही उत्तर नाही या चेंडूवर षटकार आल्यानंतर. नक्कीच रुपेश कडे थ्रो फेकलाय कुंदन, पण तो आवाक्याच्या बाहेर होता. धावपलकावर धावा लागल्यात. 60 धावा पूर्ण झाल्यात. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडून मात्र ज्या आपल्या तारा आहेत ते मात्र साथ दिले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पण 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 62 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील. जीवन स्ट्राईक एंडवर अप्रतिम फटकेबाजी जीवनच्या बॅट मधून पाहायला मिळते आतापर्यंत. हा सुद्धा षटकार आला असता कुठेतरी नशीब बलवंत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. यावेळेस सुंदर फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका होण्याची संभावना आणि इथं मात्र बाद होतोय राज पाटील. सुंदर धन्यवाद डीजे मास्टर. घेऊन जाऊया रोशन पाटील यांना जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आशिष पाटील आणि चांबो यांच्याकडून चेंडू खूप सुंदर खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण पाहिजे. तिसरीचा कुठलाही प्रयत्न नाही. परेशचं चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय आणि 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 65 या धावसंख्येवर. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. जीवन कडाव अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस सुंदर चेंडू खेळून काढलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण विजय बोपीचं. पैकी सुद्धा सुंदर होती, पण 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 67-68 धावांचं लक्ष असेल ते. स्वर्गीय अनिल स्मृती संघासमोर. आणि पुढचा जो संघ असेल याचे 2 संघनायक आरोही 11 आणि
दुर्वी 11 आरोही आणि दुर्वी 11 चे दोन संघनायक यायचे. आशिष पाटील प्रणित पाटील बिग मॅच पाहायला मिळेल. सध्या आमचे पंच आहेत प्रणित पाटील. वैभव पाटील जायचंय पंचांचं काम करण्यासाठी. एक मॅच अर्धी मॅच. या टी शर्ट घेऊन जा इथं या. आशिष पाटील यायचे संघनायक आणि प्रणित पाटील दोन संघात बिग फाईट पाहायला मिळेल. पुढचा सामना तयार राहायचे सर्व प्लेयर यानंतरच्या सामन्याचे. चला सलामीचे दोन सलामीवर मैदानात पाठवायचे आहेत. दोन संघामध्ये नक्कीच चला सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. नाणेफेकीचा कॉल होतोय आमचे भगवान भोपे यांच्या हस्ते. नक्कीच प्रणित पाटीलनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय रणनीती असेल आपली, कितपर्यंत धावा मारण्याचा प्लॅन असेल? काय नाही, कमीत कमी धावा असं तर आशिष पाटील स्टार खेळाडू आपल्या समोर आहे, काय म्हणाल? नाही, थोडा भीती असेल आम्हाला त्याची. नक्कीच आशिष पाटील आपल्या समोर प्रणित पाटील यांचा संघ आहे, काय म्हणाल प्रणित पाटील यांच्या संघाबद्दल? कितपर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न कराल? 70. नक्की 70 धावा मारण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेविषयी काय सांगाल? कडक आयोजन आहे, एक नंबर, मस्त केले. धन्यवाद. हे होते आपले आशिष पाटील, सुंदर आपल्या समोर बाईट देताना. आणि एनर्जी ड्रिंक आमचे नथुराम नामदेव पाटील यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना 8 टीमला पाहायला मिळाली. नक्कीच त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. कधी मॅच असो, मुलांना त्यांचा काही ना काहीतरी सहकार्य असतंच. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व दानशूर दात्यांचं हार्दिक स्वागत असेल. सामन्याला होणार सुरुवात.
प्रथम फलंदाजी करत असताना धावा खेळून काढल्यात त्या 67 धावा. 68 धावांचा पाठला करायचा. 68 धावांचा पाठला करण्यासाठी 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. स्ट्राईक एंडवर असेल कुंदन पाटील तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल विनय गाथाडे. तर गोलंदाजीची धुरा वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोशन पाटील. रोशन पाटील वैयक्तिक पहिले षटक घेऊन तयार असेल. समोर कुंदन पाटील आणि विनय गाथाडे असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिले षटक बंधनकारक षटक असेल. या षटकात मात्र हाणामारी करावी लागेल. एवढ्या धावांचा पाठला करायचा असेल तर सांगडे प्रीमियर लीग सर्व सांगडे गावातील ग्रामस्थ सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सुंदर आयोजन यावर्षी. नियोजन अल्पेश भोपी असतील, प्रथमेश पाटील, भावेश भोपी, अजून करण घरत, प्रीत पाटील. उत्कृष्ट आयोजन पाहायला मिळतंय. धमाका ग्रुप यंगस्टार सांगडे आयोजन ग्रामस्थ मंडळ सांगडे. तर सुरुवात होतय. चला भगवान भोपी यांचा संघ सर्व खेळाडू यायचे तिथे. आरोही 11 भगवान भोपी यांचा संघ सर्व या. चला सामन्याला सुरुवात. गेम ऑन. पहिला चेंडू यावेळेस नारे 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 आणि चेंडू झालाय फरार. धावांचा पाठला करायचा होता. 67 धावा कुठून काढल्या. 68 धावांचा पाठला करताना पहिल्या चेंडूवर कुंदन पाटीलनं आपले इरादे स्पष्ट केले. 4 धावांना स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय. आता मात्र इथे दडपण निर्माण झालंय. पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च करतोय तो रोशन पाटील. पुढचा चेंडू घेऊन तयार असेल. पुढचा चेंडू घेऊन तयार. समोर कुंदन पाटील. रिवर्स स्वीप. सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जात होता मात्र 6 धावा. कणकणीत षटकार. पाटील यांच्या हस्ते 3 लिटर पेट्रोल. सर्वांना विनंती आहे उत्कृष्ट जो कोणी आईवा झेल पकडेल तर रोशन पाटील. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुंदर चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण आणि इथे मात्र नक्कीच फुटबॉल खेळताना दिसतोय तो धनेश बबली. 3 धावा सदरित्या पूर्ण. जय मात्रे बबली. उंटासारखे लांब पाय. तेरा धावा धावपलकावर लागल्यात. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. आमचे साथीच स्कोरर ऋतिक पाटील, चांबो असतील सर्वांची साथ लाभले. यावेळेस सुंदर चेंडू खेळून काढलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धावेवर समाधान. 1 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 14 या धावसंख्येवर. विशाल पाटील एसटी रक्षकच्या भूमिकेत पाहायला मिळतात. नक्कीच गोलंदाजा रोशन पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अप्रतिम फटका पण झेल खाली मात्र क्षेत्ररक्षक
बिग विकेट मैदानातून बाहेर जात आहे, ज्याने मात्र चांगली सुरुवात केली होती. जाऊया डीजे मास्टर आमच्या राकेश. होती कुंदन पाटीलनी, तोच कुंदन पाटीलची बिग विकेट मात्र मैदानातून बाहेर जातं. पहिला धक्का भेटतोय. संघाची धावसंख्या 14 असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विजय भोपी. काही एक वर्षांचा अनुभव असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची त्याच्यामध्ये. तर रोशन पाटील षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले, 14 धावा खर्च केल्यात त्या रोशननं. चला स्पीडअप करा पंच, टाइम अलॉट असेल पंचांचा इकडे. नक्कीच पंच सांगतात टाइम अलॉट असेल. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज विजय भोपी प्रथम स्ट्राईकवर. कुठलीही धाव नाही या चेंडूवर. एक षटकाचा खेळ संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्यात 14. 24 चेंडू 54 धाव्यांची गरज. 24 चेंडू 54 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. कोणाकडे चेंडू सोपवतोय कर्णधार, जाऊया तिथपर्यंत. आमचे राकेश डीजे मास्टर बोरले अप्रतिम संगीत पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. 24 लाईव्ह संदेश पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत असेल. चांबो आमच्या समवेत दिवसभर जोडल्यात आज. चांबो पाहायला गेले तर आज इथे डबल ड्युटी करणार आहेत. स्कोरिंग सुद्धा आज दिवस त्यांना जवळजवळ टिंगल्या विंगल्या करून 1800 रुपये दिवस पाडणार आहे. अशी मजा करून जेवण सुद्धा मंडळाचं असणार आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवर असेल. गोलंदाजी करणार जीवन पाटील. समोर असेल विनय गाथाडे. आतापर्यंत विनयनं विचार केला तर एक चेंडूच पेस केला होता अगोदरच्या षटकामधला. तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 14. येणारे 24 चेंडू 54 धाव्यांची गरज. पहिला चेंडू यावेळेस सुंदर दिशा दिले. जीवन धावतोय. पाहायचंय आकर्ष अखेरच्या क्षणाला चेंडू मात्र हातातून निसटलाय. काय प्रयत्न होते, पट लावले होते जीवन कडवणं पण अपयश आलंय आणि चेंडू जातो तो 4 धावेसाठी खणखणीचा चौकार पहिल्या चेंडूवर. पुढचा चेंडू जीवन पाटीलचा. सुंदर चेंडू खेळून काढलाय आणि अमित भोपी आलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फुटबॉल स्टाईल न चेंडूला अडवलंय आणि 2 धावा वर समाधान. अप्रतिम क्षेत्ररक्षण. टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे अमितचं. नक्की सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अमितचं. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 20 या धावसंख्येवर. ऋतिक पाटील रजा घेतात. ऋतिक पाटील
नक्की संध्याकाळी उपस्थित दाखवा. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अमित भोपीचा. पुढचा चेंडू जीवन पाटीलचा. यावेळेस झेल उडालाय पण झेल नाही. सुंदर क्षेत्ररक्षण राजचं. 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 22 या धावसंख्येवर. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय तो विनय. सुंदर सुरुवात पाहायला मिळते विनय गाताड्याची. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कितपत धावे उभ्या करतो या 3 चेंडूमध्ये पाहायचंय. जीवन पाटील तयार गोलंदाजी मार्कवर. हा बॅटची कडा. इथे काय घडलंय. विशाल पाटीलनं सोपा झेल सोडलाय. हा नेक्स्ट मॅच मध्ये सागर पाटील सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. तर पुढचा चेंडू जीवनचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा झेल. झेल खाली मात्र राज. कुठलीही चुकी नाही आणि बिग विकेट मैदानातून बाहेर होत आहे. रमाकांत पाटील इथं डान्स बिन जरा करा. नक्की दुसरा फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का भेटतोय तो अनिल स्मृती या संघाला. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो रुपेश. 5वा चेंडू. पंच सांगतात 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. 22 येणारे चेंडू असतील 18 आणि गरज असेल ती. लाव डीजे. डीजे रोशन यांचं आगमन. प्रति षटकामागं 15चं रन रेट. 35 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू मध्ये 46 धाव्यांची गरज असेल. नक्कीच आमचे डीजे राकेश किरण पण आलेले आहे. डीजे रॉकी. तर घेऊया जाऊया सामन्याकडे. वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक घेऊन अमित भोपी आलाय. एवन पवन सांगडे गावातील त्याला समजलं जातंय. तोच गोलंदाजी मार्कवर असेल. तर समोर फलंदाज असेल डावखुऱ्या हाताचा विजय भोपी. पाहायचे आमचे गुरु आहेत ते. पहा आता ऍक्शन अमित भोपीची गोलंदाजी करत असताना. नक्कीच अमित भोपीची ऍक्शन पहा. अमित भोपी पहिला चेंडू घेऊन तयार. वन बाउन्स पंचांचा इशारा येतोय. खूपच उचली घेतली चेंडूनं. ऍक्शन पाहिली तर डैरवलीची आंबोची घोडी अशीच टाईप त्यांची ऍक्शन आहे. नक्की वन बाउन्सचा इशारा येतोय पंचांकडून. रमाकांत पाटील आणि वैभव पाटील हे 2 पंच पाहायला मिळतात. रोशन पाटील क्षेत्ररक्षण लावतोय.
तर पुढचा चेंडू अमितचा, पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसरा चेंडू अमित, समोर विजय भोपी. क्षमता आहे कुठल्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची. अप्रतिम चेंडू, चेंडू विजय भोपीला समजत नाही. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. असे जर चेंडू निर्धाव टाकले तर नक्कीच संघावर प्रेशर निर्माण होईल, दडपण निर्माण होईल. शांताराम पाटील आणि किसन म्हात्रे यांना विनंती असेल की या मंचावर. पंच आमच्याकडे वळतात, स्वर चेंडू दर्शवतात. अवंतर धावसंख्येत भर संघ जाऊन पोहोचेल तो 23 या धावसंख्येवर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अमितच्या षटकातला सुभाष गाताडे यांना सुद्धा विनंती असेल की या मंचावर येऊन असं नसतं वा. शांताराम पाटील यांचं इथं आगमन झालंय. स्लोवर पद्धतीचा चेंडू, सुंदर चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण पाहिजे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? एकच धावेवर समाधान. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 24 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. रुपेश विजय भोपीनं 3 चेंडूंचा सामना केल्यानंतर चौथ्या चेंडूवर मात्र खातं खोललंय. 4. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शांताराम पाटील यांचं इथं आगमन झालंय. तर पुढचा चेंडू अमित क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय वारंवार. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते अमितची. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, धावा खर्च केल्यात. ती 2 धावा खर्च केल्यात, एक स्क्वेअर आणि एक असे तर 2 धावा. चला स्पीडअप करायचंय. सामन्याला खूप उशीर झाला. या गावातले सामने आहेत, जरा आपण ऍडजस्ट करून घ्यावं. यावेळेस अप्रतिम फटका आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो तो मात्र 4 धावेसाठी खणखणीत चौकार. चौकाराच्या मध्ये संघ जाऊन पोहोचला आहे तो 28 या धावसंख्येवर. अप्रतिम फटका पाहायला मिळाला रुपेशच्या बॅटमधून. वर आता हल्ला चढवायला सुरुवात केली ती रुपेश पाटीलनं. अप्रतिम फटका. पुढचा चेंडू घेऊन अमित तयार. यावेळी झेल उडालाय आणि बबलीनं मात्र झेल मात्र सोडलाय आणि एक धावच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. 29 धावा धावफलकावर. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. पंच काय नो नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद घालू नका. नो चेंडू पंचाही दर्शवलाय. या नोच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. नक्कीच अमित भोपी असं करू नका. आपल्या गावातले मॅच आहे, ऍडजस्ट करून घ्या जरा मित्रांनो. पंचांशी वाद घालू नका. पंच डिसिजन नीट घ्या. इकडे लाईव्ह चेक केला जाईल. नाही लाईव्ह नाही कुठलं का डिसिजन. ठीक आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो चेंडू दर्शवलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांशी वाद घालू नका. चला चला लावा लावा क्षेत्ररक्षण. इथे मात्र नो चेंडू दर्शवलाय. क्षेत्ररक्षकाची मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण व्यवस्थित लावलं नव्हतं. तर घेऊन जाऊया पुन्हा एकदा. विजय भोपी असेल फ्री हिटचा चेंडूचा सामना करेल. मुबा असेल डायरेक्ट चेंडू. तर अमित भोपी पुढचा चेंडू. आणि इथे मात्र फलंदाज बाद. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चेंडू होता पण रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी यावं लागेल. आणि नवीन
धन्यवाद डीजे मास्टर. येणारे 13 चेंडू 38 धाब्यांची गरज असेल. सामना जिंकण्यासाठी अमितच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी षटकातील अमित भोपीच्या. तर समोर फलंदाज विजय भोपी. यावेळेस मात्र सुंदर चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण पाहायचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे का? आणि इथे मात्र दुसरा फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. अशा जर विकेट गेल्या तर नक्कीच प्रेशर निर्माण होईल, दडपण निर्माण होईल. आता नक्कीच विचार करण्यास आता भाग पडलाय संघनायकाला. जाऊया डीजे मास्टर आमचे रॉकी भाई. धन्यवाद डीजे मास्टर. तर घेऊन जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. 12 चेंडू 37 धाब्यांची गरज. वैयक्तिक पहिलं संघ नक्कीच रमाकांत पाटील. पंचांना इथे बक्षीस आले 100 रुपये धीरज पाटील यांच्याकडून. जरा डान्स बिन झाली पाहिजे पंच. वैयक्तिक पहिलं संघाकडून असेल. नक्कीच SPL साठी केस ते मलिंगा स्टाईल. यावेळेस मात्र झेल उडालाय. झेल काढली विशाल. भरपूर धावाचा प्रयत्न केला. नाऱ्या नाऱ्या. नक्कीच नक्कीच विजय भोपीच्याकडे स्ट्राईक आले. एक धावेने समाधान. एक धावेच्या समाप्त. नक्कीच जिथे 2 धावा होत्या तिथे एकच धाव काढले आणि विजय भोपीनं सामना स्वतःवर जबाबदारी घेतली. या सामन्याची क्षमता आहे कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची. अकरा चेंडू 36 धाब्यांची गरज. राज पाटील सुंदर चेंडू टाकलाय. समीकरण बदलतोय. येणारे 10 चेंडू 36 धाब्यांची गरज. विजय भोपीला मोठे फटके मारावे लागतील आता सामन्यात विजय मिळवायचा असेल तर. नक्कीच SPL साठी गोलंदाज पाहताना त्याचे केस बघा. करण अंबाला शर्यतला. तर राज पाटील गोलंदाजी मार्कवर तयार असेल. समोर विजय भोपी. स्लोवर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे का पाहायचंय. आणि दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 34 धावसंख्येवर. समीकरण बदलतंय. येणारे 9 चेंडू 34 धावेची गरज. विजय भोपीनं आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय. 4 धावा खेळून काढल्यात. तर राज पुढचा चेंडू घेऊन तयार. यावेळेस फटका बसलाय. 2-2 शतरक्षक. जीवनदान. विजय भोपीला खूप सारे जीवनदान मिळालेत. जीवनदानाचा फायदा उठवावा लागेल. 35 धावा धावफलकावर. येणारे 8 चेंडू 33 धाव्यांची गरज. 8 चेंडू 33 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडवर असेल अजित.
अजित असेल स्ट्राईक एंडवर तर गोलंदाजी मार्कवर राज सुंदर गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारावा लागेल. यावेळेस सुंदर चेंडू खेळून काढलाय. रोशन पाटील आहे तिथं क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोका होण्याची संभावना पण सहजरित्या 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 37 या धावसंख्येवर. अमित भोपी कुठेतरी रोशन पाटीलवर गरम झालेत जरा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मोठा फटका मारावा लागेल. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त झाल्यात. फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाही. अप्रतिम गोलंदाजी राज पाटीलची. सहा चेंडू 31 धाव्यांची गरज असणार सामना जिंकण्यासाठी. तर नवीन फलंदाज प्रसाद मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर स्ट्राईक एंडवर असेल विजय भोपी. 6 चेंडू 31 धाव्यांची गरज आतापर्यंत पाहायला गेला तर विजय भोपीनं 9 चेंडूंचा सामना केलाय. 5 धावा फक्त खेळून कुठून काढल्यात पाहायचे. आता इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील विजय भोपीला. 6 चेंडू 31 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडवर विजय. नक्कीच मोठी बोली लागली होती ऑप्शन मध्ये त्यांच्यावर. नाऱ्या आणि नाऱ्यानं खूप सुंदर झेल रोहिदास पाटीलनं घेतलाय आणि विजय भोपीची खेळी संपुष्टात आले. काही करू शकला नाही. शेवटपर्यंत मैदानात राहिला. नक्कीच आता जबाबदारी आले. पॅकर संघाचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सामनामध्ये मजा राहिली नाही. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत पाटील. बॅटची कडा नक्कीच आस्ती केला. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. बॅटची कडा घेऊन गेला. कुठलीही धाव नाही या चेंडूवर. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली 2 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू चंद्रकांत. यावेळी रुपेश मात्रेनं सुंदर फटका आणि चेंडू जातोय तो मात्र 4 धाब्यासाठी खणखणीत चौकार. बाळा आमचे कुठेतरी खुशीमध्ये दिसतात. जवळजवळ एक आणि धनेशला तयार राहायचं. याच्यानंतरचा सामना असेल. नक्कीच एक धाव पूर्ण होत आहे आणि आता प्रथम स्ट्राईक आली ती प्रसाद म्हात्रे याच्याकडे. 42 धावा षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. औपचारिकता बाकी राहिले. सामना एकतर्फे पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय तो मात्र 6 धावेसाठी खणखणीत षटकार. कुठेतरी उशीर झालाय मला तर वाटतं अशा फटक्याना. माहिती नव्हती मला तर वाटतं फलंदाजी कुंदनला कुठेतरी. नक्कीच हा फलंदाजाला मागे ठेवला.
मास्टर सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली प्रसाद म्हात्रेजी आल्या आल्या मात्र षटकार लगावलाय त्यानं शेवटचा चेंडू बॅटची कडा आणि विशालनं आता मात्र सुंदर झेल टॉपला मात्र चांगला मांडलाय विशालनं आणि संपले षटक मित्रांनो मॅन ऑफ द मॅच जात या सामन्याचं राज पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट आणि फलंदाजी करत असताना 20 धावा कुठून काढल्यात आणि आमचे पीयू आणि आमचे समालोचक यानंतर जर करतील आमचे कुंदन पाटील साथी समालोचक कर चला धीरज पाटील याचे समालोचन कक्षामध्ये कुंदन पाटील आपल्याला बघतात अप्रतिम लाईनअप करा चला लाईनअप करा चला